माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळणार नाही, त्यांना अटक होणार अशी केवळ अटकळ नव्हती, तर त्यामागे भक्कम सक्षम पुरावे होते. तशा पद्धतीची शिक्षाही त्यांना झालेली होती, ते पुरावे पाहून झाले होते. आज देखील युक्तिवादामध्ये त्यांचे वकील अनेक ठिकाणी कमी पडत होते, सरकारी वकील वरचढ ठरत होते. अशा स्थितीमध्ये असा निकाल हा सरकारी वकिलांसाठी दुर्दैवी असू शकतो. हा दिलासा माणिकराव कोकाटे त्यांच्या कुटुंबियांना असू शकतो, पण मी जसं म्हणालो तसं पुढच्या काळामध्ये हे प्रकरण ज्या पद्धतीने परत एकदा तापवलं गेलं, या प्रकरणाला आता जो काही विलंब लागला दिवसभरामध्ये, सत्ताधारी पक्षांमधून कुणी प्रतिक्रिया देत नव्हतं. तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण यानंतर जाऊया थेट नाशिकला. आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत आणि योगेश यांच्या सोबत तक्रारदार आहेत. यांनी या सगळ्या माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणासंदर्भात तक्रार केली, त्याचा पाठपुरावा केला. योगेश, आशुतोषजी राठोड आपल्यासोबत आहेत, ज्यांनी या तक्रारी केलेल्या आणि सातत्याने ते या सगळ्या प्रकरणाचा फॉलोअप करत होते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची प्रतिक्रिया या निकालाबाबतीमध्ये काय आहे. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या पूर्ण निकाला जो आहे तो यांनी पूर्ण फॉलोअप घेतला. गेले 20 ते 30 वर्ष हा सातत्याने फॉलोअप घेतला. काय वाटतंय निकालावर, प्रतिक्रिया काय तुमची? निकालाची प्रत अजून मिळालेली नाही. व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये मी हजर होतो. मी युक्तिवाद केला. मी माझे मुद्दे सर्व मांडले, सरकारी पक्षाने मांडले, कोकाटे साहेबांच्या वकिलांनी मांडले. आता फक्त एकच कळीचा मुद्दा आहे की कन्व्हिक्शनला स्टे आहे की नाही. तो मुद्दा अजून स्पष्ट झालेला नाही. निकालाची प्रत वाचल्यानंतर किंवा अजून एक 10-15 मिनिटात आम्हाला तो मुद्दा क्लिअर होईल, त्यानंतर प्रतिक्रिया देणं जास्त योग्य होईल. पण स्टे सोबत त्यांना स्टे जर मिळाला त्यांना तर जामीन मिळण्यासाठी पण सुकर होईल. तर त्यांनी जामीन तसं नाही, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अटकेला जामीन मिळणं हे तर मी सकाळी स्पष्ट केलं होतं की अटकेसाठी आम्ही आग्रही नाही आणि वैद्यकीय उपचार चालू आहेत, त्यामुळे ते बेल मिळणं क्रमप्राप्त होतं. 2 वर्षांची शिक्षा आहे, त्यामुळे बेल मिळाला, सेंटेन्सला स्टे मिळाला. कन्व्हिक्शनला, शिक्षेला स्थगिती आहे की नाही त्याबद्दल अजून स्पष्टता नाही. शिक्षेला जर स्थगिती असेल तर या याचिकेमध्ये याच्यात त्वरित सुनावणी घेऊन जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ती स्थगिती कशी उठेल यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू करणार आहोत. हो जी. आपल्याला काय वाटतंय की जी काही प्रक्रिया झाली यामध्ये बऱ्याच ठिकाणी वैद्यकीय रिपोर्ट सादर केले नाही तरी दावे करण्यात आले की ते आजारी आहेत. एकूणच ते अटकेपासून वाचण्यासाठी हे दावे करतायत सगळे, कारण की नाशिकला पण त्यांनी त्याच पद्धतीने दावा केला. नाही, मला असं नाही वाटत. कोकाटे साहेब सिनियर सिटीजन आहेत, ते असं काही करणार नाही. ते स्वतः वकील आहेत. मेन मुद्दा त्यांच्या तब्येतीचा नाही, मेन मुद्दा आहे लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3. तर आपण त्याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करूया. वैद्यकीय परिस्थिती, अटक हे मुद्दे इथे जास्त महत्त्वाचे नाही आहेत. महत्त्वाचं आहे आमदारकी आणि ती रद्द होणे. जी, आपण बघू शकतो की एकूणच तक्रारदारांनी सुद्धा म्हटलंय की पूर्ण स्पष्टता ही अजून निकालामध्ये आलेली नाही. ज्यावेळेस हार्ड कॉपी त्यांच्या हातात येईल किंवा निकालाची सॉफ्ट कॉपी पूर्णपणे येईल त्यावेळेस लक्षात येईल की नक्की स्थगिती मिळाली.